देच्या वतीने आम्ही मुख्य यथोचित सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय सन्माननीय पांडुरंग तांडेल साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते नरेश गांजील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला आर्थिक मदत लाभली होती आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत असे दानशूर व्यक्ती आणि त्यांचा ह्या स्पर्धेच्या वतीने यथोचित सन्मान केला जातोय। नरेश गांजील साहेब पुन्हा एकदा संपूर्णतः डीएनसीसीच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब धन्यवाद। ह्या स्पर्धेला आपली मोठी मदत लाभली पुन्हा एकदा आणि त्या बळावर खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा आज गुण्या गोविंदानं थाटा माटात उत्साहात पार पडत असताना आपण सातत्यानं पाहतोय। खऱ्या अर्थानं सुरुवात APL अर्थातच आगाशी प्रीमियर लीग, त्यानंतर MPL असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धा आल्या। नवापूर नगरीतील नवापूर ग्रामस्थ अर्थातच ती DCCची स्पर्धा असेल, प्ले बॉईजची यंदाच्या वर्षातील स्पर्धा असेल, एप्रिल महिन्यामध्ये येणारी स्पर्धा अर्थातच JKCCची स्पर्धा असेल, ह्या मोठमोठ्या स्पर्धा आल्या आणि त्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आणलंय। त्या मोठमोठ्या ट्रॉफीज आल्या, प्रत्येक आठवड्यामध्ये लाखांची ती पारितोषिके आणि हे सर्व काही प्रभावित करणार आहे, हे सर्व काही प्रेमात पडणार आहे। मॅच चालू आहे आणि सोबतीने आमच्या अनिल बेनबन्सी सर आमचे मार्गदर्शक आणि हे जोडले जातात। वेलकम अनिल बेनबन्सी सर। यस, थँक्यू मृदुलजी। आपण पाहतोय दोघांमधली ही मॅच। यस, गंभीर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। गंभीर सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमार्फत। कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण त्यांची नजर पाहिली होती, अचूक नजर आपण पाहिली होती पंचांच्या भूमिकेमध्ये। कालच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर हातभार लावला आणि आज सुद्धा नजर मारली आपण त्यांच्याकडे, तर चौकाराचा इशारा देत असतो। गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे पाहुणा यो गणपतीन देवाला, पाहुणा यो गणपती, पाहुणा यो गणपतीन देवाला, पाहुणा यो गणपती। थँक्यू सो मच। हा पहिला चौकार आला या षटकामधला नितेश पाटीलच्या बॅटीतून। क्रॅकिंग शॉट, जबरदस्त स्ट्रॉंग झोन आहे तो नितेश पाटीलचा। आणि आता शेवटच्या चेंडूवरती सुद्धा त्याच पद्धतीने मारला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु हा चेंडू जरा डिक्लेअर झोन मध्ये जातोय। दरम्यान पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीत 9 धावा फलकावरती तेजस 11 संघ प्रथम बॅटिंग करत असताना हे पाहुणा यो गणपतीन देवाला, पाहुणा यो गणपती, पाहुणा यो गणपतीन देवाला, पाहुणा यो गणपती। जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय। गोलंदाजी मार्गपती मुन्ना पाटील येतोय हे षटक टाकण्यासाठी। पहिलं षटक आपण पाहिलं, सिद्धार्थ डोक्याला टाकत असताना आपण पाहिलं आणि त्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज चांगल्या तालामध्ये लयामध्ये फलंदाजी सुरुवात केलेली आहे। एकेरी धावसंख्येवरती भर देतोय आणि एक चौकार आपण नितीशच्या बॅटीतून पाहिला आणि त्याच्यानंतर ते थांबवण्यासाठी कुठेतरी मुन्ना आलेला आहे। एक जबरदस्त गोलंदाज JKCC अर्नाळा संघामधला। कोलवटापा चेंडू कबर सरळ बॅटीने खेळलाय। ओहो, स्वर रेडीज त्या ठिकाणी आहेत। चेंडूला हातात अडवल्यानंतर तुरंत फेकून दिला, त्याकडे रन घेण्याची कुठलीच संधी नाहीये आणि येतोय डॉट बॉल। 7 बॉल 9 धावा फलकावरती मुन्नाचा हा बॉल। ओहो, आता मात्र लेग स्टंपच्या इकडे चेंडूला ठेवला होता आणि त्या चेंडूवरती हलक्या रीतीने नितेशने 1 रन काढलाय। या 1 रनची धावफलक 10-10 10 धावांवरती जाऊन पोहोचलाय। या ठिकाणी 8 चेंडूंचा खेळ संपलाय। मुन्ना पुन्हा एकदा, हो सुरेख चेंडू पहा। नयन या चेंडूवरती थोडस बाहेर निघून जागा बनवून मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु जशी जागा बनवली तसा चेंडू त्यांच्या अंगावरतीच येत होता। त्याकडे हलक्या रीतीने त्या चेंडूला खेळून काढला, 1 रन काढली। 1 रनची 11 वरती धावफलक पोहोचवलाय। 11 धाव फलकावरती निश्चितच आपण पाहतोय हे दुसरं षटक आहे आणि आत्ता मध्ये त्यांच्या चांगल्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू मिळाला होता। कव्हरच्या दिशेला क्रॅकिंग शॉट होता, परंतु हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये। 1 धाव अजून फलकावरती ऍड केली जाते। चांगली गोलंदाजी राहिलेली आतापर्यंत मुन्नाची। एकेरी धावसंख्या देत आलेला आहे। पहिला चेंडू डॉट टाकण्यामध्ये सुद्धा यश प्राप्त केलंय। ओ सुरेख चेंडू। टप्पा पहा गुडलँडवरती पडतोय। गुडलँडवरती टप्पा म्हणजेच आपण पाहायला गेलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये गुडलँडवरती टप्पा पडणारा चेंडू जबरदस्त असतो। त्या चेंडूवरती आघात करणं सहसा शक्य होत नाही आणि त्या पद्धतीचे चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं मुन्नाच्या हातून पडणारे जे 5 चेंडू होते, प्रत्येक चेंडू त्या पद्धतीचे होते। दरम्यान हा शेवटचा चेंडू या षटकातला। जागा बनवून मारण्याचा प्रयत्न लाल्या त्या ठिकाणी आहे।
वॉट अ फिल्डिंग, वॉट अ थ्रो, रॉकेट थ्रो आपण पाहायला मिळाला. चेंडू जातोय डॉट. जात दिवस वस्तीला या नवघर गावाला, जात दिवस वस्तीला या नवघर गावाला, नवघर गावाचा राजा निघाला, निघाला गावाला. डीजेचं सॉन्ग वाजता वाजता अचानक सायरन वाजला. गजर गजर वाजला कारण तिसरा षटक आहे. तिसऱ्या षटकामध्ये तेजस 11 संघाने पॉवर प्ले घेतलाय. पॉवर प्ले घेतलाय, या ठिकाणी गजर वाजलाय. गजर वाजवताना मयूरने पण म्हटलंय की गजर वाजवण्यासाठी माझं लक्ष मैदानामध्ये आहे, काय चाललंय काय नाही ते, आणि गजर वाजवून दाखवलंय की मी आहे हजर. आणि या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आमचे वसई तालुक्यामधला बुलंद व्हॉइस आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तडांपर रेफर केलेला गेलेला आहे. फिल्डिंग वाल्यांनी घेतलाय, स्टेपचा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. भरत सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भरत सर, आपलं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत असेल, हृदयाच्या पण अंतःकरणातून आपला हार्दिक स्वागत असेल भरत सर. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकलात. एक शब्दांची रचना, शब्दांची बनवणं, ते त्यांना सगळं माहिती आहे. आणि एक चांगलं समालोचन आपण त्यांच्याकडनं पाहिलं आहे. वसईमध्ये त्यांचं भरपूर नाव या ठिकाणी गाजलेलं आहे समालोचन क्षेत्रामध्ये. असे आपले आमचे मार्गदर्शक भरत मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी काय केलं, एक चौकार ठोकला, त्याच्यानंतर आपण मला त्याच दिशेला आणखीन एक फटका मारण्याच्या नादामध्ये फिल्डिंग चांगली झाली, फेकी झाली, एक रन घेण्याच्या नादामध्ये नयन कालुष्टे बाद. थँक्यू सो मच मयूर. 2.2 षटक संपल्या, 17 धाव फलकावती. पहिला गडी नयन बाद झालेला आहे. कव्हरच्या दिशेला वाडा शॉट, कडक शॉट, लोअर फुटला चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर होता. ते म्हणजे आम्ही जसते नितेश साठी, आणि तो स्वीकारला आणि चौकार ठोकलाय. हा शॉट या पद्धतीचा होता, फिल्डरला काही चान्स नव्हता. लाल्या त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय, ओहो, लाल्याच्या बाजूने पण मारला हा शॉट. आणखीन एक चौकार, कडक क्रॅकिंग शॉट नितेश पाटीलच्या बॅटतून. खुश खुश मंगेश दांडेल भरपूर खुश. तिसरा आला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं देण्यात येणार आहे. नितेश पाटील साठी 2 बॅक टू बॅक चौकार आलेत, आणि तिसरा आला तर 500 रुपयाचं पारितोषिक मंगेश तांडेल यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. 2 क्रॅकिंग शॉट आपण पाहिले. एक आपण पाहिलं तर परेशच्या बाजूने मारला, दुसरा लालाच्या बाजूने. ओहो, आता मात्र तिसरा मारण्याच्या नादामध्ये चेंडूला भापू शकले नाहीये, आणि त्रिफळाचीच्या स्वरूपात गडी बाद. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक, श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, क्रिकेट संघाला गावात नंबर. त्रिफळाचीच्या स्वरूपात गडी गारद झालेला आहे. नितेश पाटील पण आपलं काम करून गेलेलं आहे. शेवटचा बॉल या षटकातला लेग स्टंपच्या भरपूर बाहेर जाऊन दिलं जिग्नेशनी, आणि वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. या वाईट दिशी धावफलक 26-26 वरती पोहोचलाय. हलक्यारीने खेळून काढलाय चेंडूला, आणि एकेरी धाव काढलाय. आणि आता मात्र तिसरं षटक संपलाय. पॉवर प्लेचं षटक सुद्धा हे तिसरं संपलं, आणि संपल्यानंतर आपण पाहिलं 3 षटकाच्या समाप्तीने 2 गडीच्या मोबदल्यानंतर दिविशा तेजस 11 संघ फलकावती लागतोय 27 धावा. Puppi,
चौथं षटक टाकण्यासाठी गौरव घोडके उर्फ लाल्या गोलंदाजी मार्क वरती आलाय. सूर्य एक चेंडू टाकलाय, हलक्या रीतीने खेळून काढा ऑन साइडला, 1 रन भेटेल. जिंकण्याचा फटका निश्चित आपण पाहतो. करण गवळी स्ट्राईक वरती. करण गवळी निश्चितच सातत्याने आपण पाहिलं, जेव्हापासून आपली असोसिएशन सुरुवात झाली तेव्हापासून आपल्या असोसिएशन मध्ये खेळत असताना जबरदस्त खेळ त्याचा आतापर्यंत राहिलेला आहे. एक चांगलं नाव त्यांनी आपलं गाजवलेलं आहे आपल्या अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये. ऑन साइडला मारला फटका, 1 धाव. एकोणतीस धाव फलकावरती. आता मात्र टप्पा पडून ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर जाणाऱ्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला, पॉईंटच्या दिशेला पाठवलं. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव फलकावरती ऍड केली जाईल. 3 बॉल आतापर्यंत झाल्या चौथ्या षटकातले, 30 धावा फलकावरती. चांगल्या स्थितीमध्ये आहे दिविशा तेजस 11 संघ आतापर्यंत. हलक्या रीतीने खेळपट्टी 32 ठेवून रन काढलाय करण गवळीने. 2 चेंडू बाकी असतील. जिग्नेश विचार करतो, एक खराब चेंडू आला त्याच्यावरती आघात करण्याचा प्रयत्न निश्चितच होणार आणि तो आघात केला होता जरूर, परंतु त्या ठिकाणी प्रणय मात्रे चेंडूवरती आला, चेंडूला अडवला. 1 रन घेण्याची संधी फक्त मिळालाय. एका रनशी धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला आणि शेवटचा बॉल असताना स्टेपचा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे पंचांनी. अंपायर रिव्ह्यू आहे तर अपील केली होती स्टेपची पंचांकडे कीपरने. चला शेवटचा बॉल असेल त्या चेंडूवरती 1 रन येताना आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साइडला फटका मारत होता आणि या ठिकाणी लेग बायची रन या ठिकाणी ऍड केली जाईल. दुसरी रन घेताना गडी होईल बाद. लेग बायची 1 रन धावफलकावरती ऍड केली जाईल तर 33 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचते आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 34 धावांचा टार्गेट JKCC अर्नाळा संघासाठी राहणार आहे. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, जीवगीर गावावर, अशी गोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, जीवगीर गावावर, अशी गोल्यावर. आज दुसऱ्यावर आई तुझी निघावर, साडी नेसून हिरवी घरानं आई बसली कोपऱ्यावर. तुझा महिमा गायन मी तुझे डोंगरावर, जीवगीर गावावर, अशी गोल्यावर. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय पहिली इनिंग संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं दिविशा तेजस 11 संघाने 4 षटकामध्ये 33 धावा फलकावरती लगावल्या आणि 34 धावांचं टार्गेट
जेकेसीसी अर्नाळा संघाकडे ठेवलेला आहे. जोवर या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होईल तोवर या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. आपले वसई तालुक्यातील नामवंत समालोचक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आवाज आपल्याला या सेकंड इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. खरंच मोरे सरांचं एक्वा पॅलेस आदरणीय रघुवीरजी अर्नाळकर आणि किसन माने साहेबांचं हे रेसॉर्ट आपल्याला आता स्क्रीनवरती बघायला मिळालं, ज्यांचं विशेष योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि त्यांचा हा ॲक्वा पॅलेसचा व्ह्यू आपण सर्वांनी बघितला, त्याचा ड्रोन व्ह्यू बघितला, त्याच्या आतमध्ये असलेल्या स्लाइड्स बघितल्या, त्याचा एंट्री गेट बघितला आणि खरोखरच एकदा ॲक्वा पॅलेसला भेट द्यायची इच्छासुद्धा सगळ्यांना झाली आहे. सो त्यांच्याबरोबर आम्हालासुद्धा झाली, फक्त वेळ नाही भेटत ही वेगळी बाब. सो आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दत्तगुरू क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरू नवापूर प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम तिसऱ्या पर्वामध्ये आला आहे आणि या तिसऱ्या पर्वामधील महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला जेकेसीसी अर्नाळा, जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने चेंडू हातातून हितेश भोईरच्या निसटलाय. प्रणय म्हात्रे आणि नितेश पाटील यांच्या खांद्यावरती जर्सी आहे, ती जर्सी स्पॉन्सर्ड करण्यात आली आमचे सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिनजी वैते यांच्या माध्यमातून. आणि या जर्सीला खांद्यावरती घालण्याचा मान यावळचा काय, पहिला फसला दुसरा ठसला, आलाय चेंडू सीमारेखा पार, येत होय चौकार. जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी बिलकुल बिलकुल जुना कोळीवाड्यात क्रिकेट चषक गाजतोय, त्याचं नाव आहे जेकेसीसी चषक. कमिंग सून वेट अँड वॉच, स्टे ट्यून. काय जबरदस्त फटका, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलाय चौकार. पाठलाग आहे 34 आणि 34चा पाठलाग करण्यासाठी धावांची गरज ज्या पद्धतीची आहे त्याला बघता मोठमोठे फटके मारण्याची गरज आहे. अर्नाळा नवापूरमधील दोन मोठे खेळाडू एकमेकांसमोर, त्याच्यामध्ये प्रणय म्हात्रे आणि नितेश पाटीलला आपण बघितलं. सौरभ रेड्डीज स्ट्राईक हिट वरती आलाय. नितेश पाटील समोर, पुढील चेंडू यावेळेला आराम दी कार्पेट. जिग्नेश वजे, छोटा पॅक बडा धमाका. काय जबरदस्त फिल्डिंग आहे, जितक्या वेगाने आला तितक्याच लवकर क्विक फील्ड केला आणि चेंडूला फेकलं, डॉट बॉल. पुन्हा एकदा आणि यावेळेला विमल सिंग जिग्नेश वजे मैदानावरती प्रॅक्टिस करतात त्यांना, त्यामुळे या मैदानावरती येणाऱ्या चेंडूची गती, कुठून किती बाउन्स होतो, किती वेगाने आल्यानंतर त्याची स्पीड जज करणं तितका अवघड नाही होत आणि त्यामुळे कदाचित हे चेंडू फील्ड होता. दाबाल कधी दाबायत 6, शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील. प्रणय समोर, नितेश हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली गेली आहे. सिंगलसाठी विमल सिंगच्या हातामध्ये चेंडू जातोय, सिंगल आला आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाबाल करती दाबायत 7 बिनबाद जेकेसीसी अर्नाळा. थँक्यू डीजे. सुंदर गाणं, गाण्याबरोबरच जशी त्या साऊंडमध्ये क्लिअरिटी तशीच लख प्रकाश असणारे या लाईट्स या DNCCच्या स्पर्धेची शोभा वाढवताना दिसलेल्या आहेत. हितेश भोईर यांच्या हातामध्ये चेंडू आहे, पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून झालाय आणि हितेश भोईरला 2 सपोर्टर पुढे येत असताना दिसतात. एका बाजूला दुसऱ्या बाजूला पंकज वजे, नयन कालुष्टे नाही, इथून बदल करण गवळी आणि पंकजला सुद्धा बदलले. ये तो पूरा पलटवार, पूरा चेंज आहे. पंकज नाही तर आता नितेश पाटीलला आतमध्ये बोलवण्यात आले. हितेश भोईर बॉलिंग मार्कवरती आलाय आणि हितेश भोईर बॉलिंग मार्कवरती आल्यानंतर त्याच्यासमोर पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्या जवळचा शेजारचा खेळाडू म्हणजे प्रणय म्हात्रे समोर हितेश चांगलं बॅटल रंगेल. एक चांगल्या बॉलर समोर चांगला बॅटर आणि रंगलं हे चांगलं बॅटल. जेकेसीसी वर्सेस दिबिशा तेजस्वी 11 चेंडूला गॅपमधून पाठवलाय, नो चान्स फॉर द फिल्डर. लॉसनची डावी केली फुकट आणि चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला
शानदार 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 स्ट्रोक. लॉसन कोरियाने डाव्या बाजूला डावी लगावून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू इतका वेगानं की त्याच्यावरती 4 धावांची मोहर. बघा किती 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 आनंदित हे चेहरे, प्रफुल्लित चेहरे, टाळा वाजवत आहेत JKCC अर्नाळ्याचे सर्व खेळाडू. चेस 34 आहे, 34 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी या षटकामध्ये धावा येणं ही JKCC ची गरज आहे. पण हितेश भोईर अशा प्रकारच्या संकट समयी तारणहार म्हणून अनेक वेळा पुढे येताना दिसलाय. यावेळेला त्याच्याकडून तीच अपेक्षा. समोर टॅप काढण्याचा प्रयत्न निघून गेलाय. येतो अनोखा शॉट था. बॅक टू बॅक सावकार. मुलीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर, त्याचीच कृपा साऱ्यांवर, JKCCच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. धन्यवाद धन्यवाद. श्रीरामाच्या नावाचा जप करतात ही लोक, कारण अर्नाळ्याची रामनवमी खूप मोठी असते, मोठा उत्सव असतो आणि लवकरच आपल्या ते भेटीला येणार आहे आणि मयूर सुद्धा तयार आहे त्यासाठीच. रामनवमीचा सण आला बोलायला. JKCC अर्नाळा 15-0. हितेश भोईर बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर क्षेत्ररक्षणाची सजावट बदलवत असताना यावेळेला काय लगातार तिसरा येईल का? लगातार 2 नितेश पाटीलने मारले होते. नितेश पाटीलच्या लगातार 2च्या चौकाराला प्रत्युत्तर प्रणय म्हात्रेकडून मिळालंय. पुढे जाईल का? पुढे बागपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, पण यावेळेला ओनली 1. बघा मी काही चौकार बोलेल त्या अगोदर दोन्ही अंपायरने बरोबर 1चा सिग्नल दिलाय. इट्स अ 1 रन. 3 कार्ड दिए गे. बघा किती जवळून. पण मी कौतुक करेल दिविशा तेजस 11च्या सर्व खेळाडूंचं. विमल सिंग, लॉसन कोरिया, जिग्नेश एका मागोमाग एक डाईव्ह लगावत असताना चेंडूला अडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. हे एफर्ट्स आहेत, हे डेडिकेशन तुम्हाला आता सध्याच्या घडीला दाखवावे लागणार आहेत. सगळ्या टीम ज्या प्रकारचा सराव करतात, ज्या पद्धतीनं वसई विरार बॉक्संडराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळतात, त्याला बघता त्यांना जर का फाईट द्यायचं असेल, त्यांना टप द्यायचं असेल, तर तुम्हाला हे एफर्ट दाखवावे लागणार आहेत. हे डेडिकेशन तुमचं असणं गरजेचं आहे. प्रत्येक मॅच गणिक, प्रत्येक स्पर्धे गणिक. एका धावाने स्ट्राईक रोटेट. मागील 4 चेंडूमध्ये धावा आल्यात 10. 17-0. 34चा पाठलाग. अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. प्रणय म्हात्रे समोर. हितेश भोईर चांगलं बॅटल आतापर्यंत रंगलंय. पुढील चेंडू हितेशचा. प्रणयसाठी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला नयनच्या हातात. ये पुराना साथी है, इसको पता है. चेंडूची फेकी होईपर्यंत कोणतीही धाव नाही. डॉट आलाय. म्हणजेच काय, हितेश भोईरनं मागील 3 चेंडूवरती चांगला कमबॅक केलाय. फिनिश कोण करणार? शुरुआत तो आपने की थी, क्या एंड हम करेंगे? मोठा फटका. चेंडूला लावण्याचा प्रयत्न. मोठा फटका आणि ओ ओ ओ नाही. एकच. विमलने चांगला गॅदर केला, फेकी केली, पण थोडीशी सैरावैर ती फेकी आणि एकच धाव आल्यानंतर 2 षटकं संपली. 18 वरती धावपल घेऊन थांबलंय. आता येणारे 12 चेंडू आणि धावांची किती गरज आहे? रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याज पायी शिर्डीला निघालो. तुम्ही येता माझ्या साईला भेटायला, तुम्ही येता अडलं बोलवलं जण साईला, ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याला, आदल्या मला मी निघालो. तुम्ही येता माझ्या साईला. जरूर जरूर. आणि सगळ्यांचं मन आता तिकडेच धावतंय. रामनवमीची आठवण, रामनवमीची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे. आणि पायी निघालेल्या पालख्या आता बहुतांश ठिकाणाहून मला वाटतं निघायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे तो रामनवमीच्या आदला दिवस, एक दिवस अगोदर शिर्डीमधला तो माहोल बघण्यासारखा असतो. तुर्तास 12 चेंडू 16 धावांची गरज. या इक्वेशनमध्ये दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आमचे रसिक प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद लुटत असताना बघा मैदानाच्या 4ही बाजूने आमच्या कॅमेरामॅन त्यांना कव्हर करतायत. मयूर पाटीलकर नवीन गोलंदाजी मार्कवरती आला आणि तो येत असताना सिंगल धाव प्रणयने धावून कंप्लीट केली आहे. काय मनामध्ये काय विचार करून इथून पुढची खेळी साकारली जाते हे बघावं लागणार आहे. मयूर पडेलकर समोर.
सौरभ रेड्डीज. ओ सौरभ रेड्डीजकडे तुम्ही जर बघाल तर अशा प्रकारचे फटके हे त्याच्यासाठी बनलेले नाहीत असं म्हणाल, कारण जसा येईल तसा ताणून मारायचा असा काहीसा त्याचा हावभाव चेहऱ्याचे वाटतात, पण तसं नाही आहे. संघाच्या स्थितीला जाणत असताना अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खेळ आतापर्यंत त्यांनी केला आहे. मयूर पडेलकर तेजस 11साठी हा मोठा तारणार आहे, परंतु बघा इसको लक कहते हैं, इसको लक कहते हैं. नशीब यालाच म्हणतात. आता नशीब कोणासाठी ओपन आहे, कोणासाठी नशिबाचे दरवाजे खुले आहेत, कोणासाठी बंद झालेले आहेत. वाईट आल्यानंतर आता गार्ड घेतला जातो. अगदी योग्य निर्णय आहे. प्रणयला माहीत आहे की इथून जर का गार्ड नाही घेतला, जागा नाही मापली, नाही समजलं मी कुठे उभा आहे, तर कदाचित मयूर इथे माझ्यावरती हावी होईल आणि मयूरला हावी होणं चांगलंच माहीत आहे. धावपलकावरती धावा या सिंगल रेषी जाऊन पोहोचले 22 वरती. 22 रन्स स्कोरबोर्ड. 9 बॉल रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ येणं शिल्लक आहे. बरोबर नवापूरच्या गावपाड्याच्या रस्त्याच्या बाजूला हे मैदान आहे, त्यामुळे या मैदानावरती येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर आपोआप जाते. ओ एच एच उपरी सिरा लेके गई थी ये गेंद. बरची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. एक धाव आली, सिंगल धाव आली आहे. एक धाव. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगचा हा थाट, हा थरार. एका बाजूला JKCC, दुसऱ्या बाजूला दिविशा तेजस 11. 8 बॉल 11. ओ मन बनवलंय, एकापेक्षा जास्त मला नको आहे, मी एकच मारणार आहे, एकच करणार आहे. आता तुम्हाला काय करायचं तर करा. माइंडसेट आहे, क्लिअर माइंडसेट विथ स्ट्रॅटेजी. प्लॅन जो केलेला आहे त्याची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज करतायत, पण तुमचा प्लॅन आतापर्यंत सक्सेस झालाय की नाही, त्याचा सक्सेस रेशो काय आहे त्याच्यावरती शेवटच्या षटकातील खेळ डिसाईड होणार आहे. षटक क्रमांक 3 संपलं. 3 मध्ये 25 आल्यात, आता 6 मध्ये 9ची गरज आहे. या ऐकूया DJ मयूरला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. करण गवळी शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आल्याने करणच्या पहिल्याच चेंडूवरती सौरभ रेड्डीज बाद. पहिल्या विकेटचा बदल, पहिला हादरा. ये बंधन टूटेगा कैसे, ये जोड़ी टूटेगी कैसे, ये सवाल था. सवाल का जवाब मिला है. सव्वीस वरती 1, 4 चेंडूने आता 8 धावांची गरज आहे. स्ट्राइक रोटेट केली आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लाडल. ओ हो, काय फिल्डिंग. विमल सिंग. सिंग इज किंग अँड किंग इज हिअर. आतापर्यंत या षटकामध्ये किल्ला लढवला आणि किल्ला बाजूने झुकता झाला कोणाच्या, करण गवळीच्या. करण गवळीच्या गोलंदाजीवरती विमल सिंगने जी साथ दिली आहे ती कधी न विसरणारी आहे. विमल सिंगच्या या साथीला मला वाटत नाही करण गवळी कधी विसरतील. पण प्रणय म्हात्रे अजूनही मैदानात आहे.
3 चेंडू 8 धावांची गरज. मोठा फटका डाऊन द ग्राउंड आला तिकडे पट बंदुकीच्या गोळीच्या रप्ताराने चेंडू निघून गेला सीमारेखा पार आर पार चौकार. कोणाला पावली गाई म्हणजे कोणाला पावली वेट 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 रुको जरा सबर करो सबर करो. अरे वाह काय सीन आलाय. ओ ये क्या हुआ है. ये बहुत बड़ा क्वेश्चन है. इट्स अ सिंगल. अरे रुको देवन भाई अंपायर है वहां पर देंगे जरूर. यस हाथ चेक करायचा है. रुको जरा सबर करो. अरे रुको यार मयूर भाई तिथे पंच चेक करतायत हात लागलाय का. आणि आमचे नयन भाई त्यांना खूप चांगला सपोर्ट करतायत. नयन तांडेल आमचे ऑपरेटर डीबीएनचे. चेंडू कुठे लागला कुठे नाही कुठून पास झालाय. आता प्रश्न या हे दोन जे येलो आर्मी आहेत येलो जर्सीमध्ये त्यांच्या डोक्यावरती मोठा भार आलाय आणि गंभीर यांचे डोळे आता मोठे मोठे उघडायला लागलेत. नक्की झालंय तरी काय. कोणाला पावली गाई म्हणजे कोणाला पावली. दिव्या कपूर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मॅडमना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत दत्तगुरु प्रीमियर लीग 2026च्या वतीनं या पर्व 3च्या वतीनं आदरणीय दिव्या कपूर मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मॅडमना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. DNCCच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. तसेच पौर्णिमा पाटील मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी पौर्णिमा पाटील मॅडमना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती यायचे. पौर्णिमा पाटील मॅडम या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि मी मॅडमना विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. यस इट्स अ 1 रन सिंगल. एक धाव आली है भाई. ये खेल कुछ समय के लिए रुका है. खेळ थांबलाय आणि त्यामुळे जे मोठमोठ्याने श्वास घेत होते ते आता थोडे रिलॅक्स झालेले आहेत. खास करून आमचे दिविशा तेजस्विनींचे समर्थक आमचे JKCC अर्नाळचे समर्थक आणि दोन्ही संघांना विनंती सोबत टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. आता प्रेशर तर रिलीज झालं रक्तसंचार वेगाने व्हावा यासाठी तुम्हाला टाळ्या वाजवण्यासाठी ही सूचना करण्यात आली. यस अरे बॉल तरी त्या JKCC मुन्ना असं नाही चालत. जोक सपाट बॉल बाहेर गेला त्यामुळे बॉल द्यायचा. गौरव लाल्या स्ट्राईक एट वरती असणार आहे. त्याच्या समोर करण गवळी. दोघांच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल आली आहे. बाह्य स्माइल कोणासाठी स्वतःच्या संघासाठी की बाबा आमच्या संघाची जी काही आता जय पराजयातलं जे काही अंतर आहे ते आमच्या दोघांवरती डिपेंड आहे असं दोघांना माहीत आहे. आणि त्यामुळे बघा आमच्या कॅमेरामॅननी सुद्धा आमच्या ऑपरेटरनी या दोघांनाही स्क्रीनवरती दाखवलंय. गौरव लाल्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला करण गवळी आहे
हा एक्सपिरियन्सची जर का चर्चा कराल करणकडे थोडा जास्त आहे, पण आगाशी जी स्पर्धा आठवा ज्या स्पर्धेमध्ये त्याने गौरवने म्हणजे लाल्याने मारले ते चौकार जे केसीसीला जिंकून देणारा तो क्षण, आणि अशा वेळेला करण गवळी जो धावांचा बचाव करण्यासाठी आता इथं उभा आहे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 3. करण समोर, गौरव, लाल्या, कोण मारणार बाजी. समोर डाऊन दी ग्राउंड, चेंडू हातात, मॅच फिनिश. ललकरी ललकरी येऊन ललकरी 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 येऊन ललकरी ये बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली 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 What a finish. लय बंगाली एकदा जेकेसीसी सुद्धा टाळ्यावून जातात. जेकेसीसी अर्नाळ संघासाठी जोरदार टाळ्या. काय फाईट दिले, शानदार सुंदर सामना, पैसा वसूल मुकाबला आपण आता बघितला. आणि आता पुढील मॅच कडे जाऊयात. पुढील मॅच कडे जाणार आहोत ज्या ठिकाणी 2 पराभूत संघांमधील मॅच. टॉस झाला नाही, चला दोन्हीकडे तर आपण टॉस साठी या.